ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। हा प्रकल्प ठाणे आणि बोरीवली शहरातील अंतर कमी करणारा असून ठाण्यातील घोडबंदर भागातील कोंडीमध्येही आता या प्रकल्पामुळे घट होणार आहे। 10.25 किलोमीटरचा हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे आणि हा प्रकल्प 11.84 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 10.25 किलोमीटर मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा म्हणजेच बोगद्याचा असेल। या बोगद्यामध्ये 2 समांतर रस्ते बांधले जातील। सध्या ठाणे ते बोरीवली हे अंतर गाठायचं असेल तर त्यासाठी सुमारे 1 तास लागतो। हा मार्ग पूर्ण झाला तर अवघ्या 15 मिनिटांमध्ये बोरीवली गाठता येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प आहे आणि आता थोड्याच वेळात याचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे थोड्याच वेळात पोहोचतील। दरम्यान ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प कसा आहे ते आपण पाहतो। प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर आहे। बोरीवली बाजूकडून 5.75 किलोमीटर तर ठाण्याच्या बाजूने 6.9 किलोमीटर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 2 समांतर बोगदे जातील, ट्विन टनल्स। हे ट्विन टनेल्स बोरीवलीला ठाण्यातील घोडबंदर रस्त्याशी जोडतील। कल्याण आणि नवी मुंबईकडून येणारी वाहनं ठाणे शहराला वळसा घालून थेट या बोगद्यात प्रवेश करू शकतील। या दृश्यांमध्ये पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचा शुभारंभ होतोय। दुहेरी बोगदा कामाचा शुभारंभ करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळेला या प्रकल्पाचा शुभारंभ होईल। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजित, सध्या तिथे काय घडामोड सुरू आहे? सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे तिघही ज्या ठिकाणी शुभारंभ होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। नायक आणि अर्जुन या 2 मोठ्या महाकाय ज्या मशीन आहेत, ज्या जर्मनीहून मागवलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून ठाण्यापासून टनल जो आहे, बोगदा जो आहे, त्याचं काम सुरू होणार आहे आणि जवळपास रोज 7 मीटर एवढं काम जे आहे ते एक मशीन करणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा इतका भारतातील शहरी भागातील सर्वात मोठा बोगदा जो आहे तो असणार आहे आणि यामुळे एक विशेष प्रकल्प किंवा एक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारचा आहे असं म्हटलं तरी वावगं नाही। त्या दृष्टीनं हा प्रकल्प किती मोठा आहे याचं सांगण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही जे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेत आणि सर्व कसं काम होणार आहे, कोणत्या मशीन्स वापरले जाणार आहेत, त्याचबरोबरीनं काम टप्प्याटप्प्याने कसं पूर्ण होणार आहे, त्यामधले मधले कालावधी काय आहेत, कुठपर्यंत कुठली लेअर जी आहे ती कोणत्या तारखेपर्यंत संभाव्यरित्या पूर्ण होऊ शकेल आणि 28 जानेवारी या दिवशी 28 जानेवारी 2028 या दिवशी हा संपूर्ण बोगद्याचा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होईल आणि त्याचं इतर काम सगळं करून मे 2028 या महिन्यामध्ये हा प्रकल्प म्हणजे साधारणपणे 3 वर्षामध्ये हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो लोकांच्या सेवे करता येईल आणि हा एक गेम चेंजर प्रकल्प असेल। कारण का आता ठाण्यावरून मीरा भाईंदर किंवा बोरीवलीला जायचं म्हटलं तर 2-2, 3-3 तास वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वळणाचे रस्ते, यामुळे लोकांचा वेळही वाया जातो, गाड्यांचंही नुकसान होतं, इंधनाचंही नुकसान होतं, पर्यावरणाची हानी होते आणि त्याला कुठेतरी पर्याय म्हणून संपूर्ण बोरीवली नॅशनल पार्क जो आहे त्या नॅशनल पार्कच्या खालून प्रचंड खालून हा जो बोगदा जो आहे तो तयार केला जातोय, ज्यामुळे कुठेही नॅशनल पार्कला किंवा तिथल्या जैवविविधता जी आहे त्याला कुठेही धोका पोहोचणार नाही। या सगळ्या खबरदारी जी आहेत घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीतून हा सगळा जो प्रकल्प आहे तो तयार होतोय। 2028 मे या दिवशी हा प्रकल्प जो आहे तो लोकसेवेकरता लोकार्पणाकरता पुढे येईल आणि लोकांना इथून त्या सगळ्या बोगद्याचा जो आहे तो लाभ घेता येईल। मुळात साधारणपणे 10.25 किलोमीटरचा हा शहरी भागातला भारताचा सर्वात मोठा बोगदा असणार आहे आणि यामुळे जवळपास 2 तासाची वेळ थेट 12 ते 15 मिनिटावरती येईल आणि चांगली गोष्ट म्हणजे की यातून फक्त लहान गाड्या किंवा इथं म्हणजे काही लिमिटेड गाड्यांना प्रवास या गाड्यातून असणार नाही तर सर्वच गाड्यांना, ज्या मल्टी एक्सेल व्हेकल आहेत, हेवी व्हेकल आहेत, साधारण ज्या 4 चाकी गाड्या, या सर्व गाड्यांना या बोगद्यातून परवानगी दिली जाणार आहे जायला। त्यामुळे ठाणे शहरात जी मोठी वाहतूक कोंडी होते
म्हणजे मुंबईवरून ठाणे, ठाण्यावरून अहमदाबाद आणि ठाण्यावरून नाशिक या सगळ्या भागामध्ये जायचं म्हटलं की त्या ठिकाणी त्या रोडचा वापर करावा लागतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती चारही बाजूची ठाणे शहरामध्ये असल्यामुळे घोडबंदर हा भाग जो आहे हा नेहमी वाहतूक या संपूर्ण घोडबंदरवरती नेहमी वाहतूक कोंडी असते. अनेक वेळा डायव्हर्शन करून देखील एकीकडे मेट्रोचं काम चालू आहे, रस्ता मोठा करण्याचं काम चालू आहे, डबल डेकरचं काम सुरू आहे आणि त्यात आता हे मोठमोठे प्रकल्प आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेळेत पूर्ण करून लोकांना चांगली वाहतूक द्यावी आणि चांगले सोयी द्याव्या हा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्या दृष्टीने हा प्रयत्न केला जातोय. नक्की. अजित, आपण पाहतोय ठाण्यामध्ये आधीच वेगवेगळे विकास प्रकल्प सुरू आहे. आता हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. मात्र 1.5 वर्ष, सुमारे 2 वर्ष हा प्रकल्प चालेल. त्या दरम्यान ज्या वेळेला विकास प्रकल्प चालत असतात त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांना देखील काही त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यासाठी काही खबरदारी या प्रकल्पाची घेतली जाणार आहे का? कारण फार मोठा हा प्रकल्प आहे. त्या संदर्भात काही नियोजन आहे का? यासाठी पूर्ण खबरदारी जी आहे ती MMRDA सरकारकडून घेतली गेलेली आहे. कारण का ज्यावेळेस हा प्रकल्प आपण मशिनरी एवढ्या मोठ्या पाहिलेल्या आहेत तर त्या दृष्टीनं अनेक जे इथं जे गर्डर येतील किंवा आतमध्ये त्या लेयर्स द्यायचे आहेत त्याचे जे कव्हर येतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मोठ्या असल्यामुळे कुठेतरी लोकांना त्रास होणे याकरता डायव्हर्शन असेल, सिटीच्या आतून मोठे सर्व्हिस रोड जे आहेत ते मोठे तिकडे बनवले गेलेले आहेत. डबल डेकर रस्ता जो आहे तो चालू केला गेलेला आहे. अनेक उड्डाण त्याची कामं पूर्ण झालेली आहेत. फक्त मेट्रोचं काम वरतं जे आहे ते राहिलेलं आहे. यामुळे लोकांना कुठे अडचण निर्माण होऊ नये, त्रास होऊ नये. शेवटी त्रास लोकांना थोड्याफार प्रमाणामध्ये सहन करावाच लागणार आहे. कारण का भविष्यात 2028 पर्यंत हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ही नावाला राहील. अपघात झाला किंवा दुसरं काही कारण असेल तेव्हा असेल, पण हा बोगदा सुरू झाल्यानंतर ठाणे मुंबईशी अगदी कनेक्ट काही मिनिटांमध्ये कनेक्ट होईल. विरा भाईंदरशी काही मिनिटांमध्ये कनेक्ट होईल. त्याचबरोबरीनं जो कोस्टल रोड जो येतोय तो कोस्टल रोड देखील मुंबईचा या ठाणे बोरिवली जो बोगदा आहे त्याला जोडला जाईल. यामुळे कोस्टल रोड मधून आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण टर्मिनल पॉईंट रोड निघतो तेव्हा वरळीला एकदा यायला अगदी 10 ते 12 मिनिटं लागतात. आधी हाच वेळ 1.5 ते 2 तास लागायचा. आता हा वेळ 12 मिनिटावरती आलेला आहे आणि तोच पुढे जर कोस्टल रोड आपण पुढे या ठाणे बोरिवलीला कनेक्ट केला तो जो 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 गेला जातोय जो रोड पूर्णपणे कार्यान्वित झाला, लोकांसाठी तयार झाला तर मात्र अवघ्या अर्ध्या तासात म्हणजे 25 ते 30 मिनिटांमध्ये ठाण्यावरून मुंबईला पोहोचता येईल. तेही अगदी घरी पण अगदी मुंबईच्या टोकापर्यंत पोहोचता येईल. वेळ फार वाचणार आहे. जवळजवळ 1 तास आता लागतो, तो आता थेट आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उल्लेख केला की हायटेक मशिनरी या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली आहेत. या मशीन विदेशातून आणण्यात आलेल्या आहेत. त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? त्यामुळे हा प्रकल्प जलद गतीनं होणार, काय होणार त्याची जरा वैशिष्ट्य मी प्रेक्षकांना आपल्याला सांगायला सांगेन. 2 मशिनरींचा वापर इथं केला जातोय. एकीचं नाव एका मशिनरीचं नाव आहे नायक आणि दुसऱ्या मशिनरीचं नाव आहे अर्जुना. त्या 2 मशिनरी ज्या आहेत दोन्ही मशिनरी ज्या आहेत त्या टनल म्हणजे बोगदा होण्याचं काम करणार आहेत. आणि जर्मनीवरून या मशीन ज्या आहेत त्या विशेष करून त्या कामाकरता आणण्यात आलेल्या आहेत. आणि ही या मशिनरी ज्या दिवसाला एक मशीन दिवसाला 7 मीटर पर्यंत बोगदा करणार आहेत. म्हणजे जवळपास 18 ते 22 फूट बोगदा जो आहे तो दिवसाला होईल. आणि हीच खासियत आहे. जर मानवी किंवा माणसांकडून मजुरांकडून हे सर्व करायचं ठरवलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये वेळ देखील लागलेला असता. जे मजूर आहेत त्यांचा जीवाला देखील धोका निर्माण झाला असता. पूर्ण बोगदा करायचा डोंगराला, त्यामुळे सौरभ करण्यामध्ये वेगळा वेळ गेला असता. म्हणजे कामगारांचा जीवही त्यामध्ये धोक्यामध्ये होता. त्यांच्याकरता वेगळ्या उपाययोजना कराव्या लागल्या असत्या आणि सर्व गोष्टी आहेत. यामध्ये ज्या पद्धतीनं ही मशिनरी आहे ती जे ड्रिल करेल, जे आतलं डोंगर पोखरून जे माती किंवा जी दगड येतील ती थेट मागून चाळण करून निघणार आहेत. आणि त्या सगळ्या मटेरियलचा दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ते सगळे खडकाळ असल्यामुळे त्याचा वापर खडी करता, सिमेंट करता वेगवेगळ्या माध्यमातून केला जाईल. आणि म्हणजे इथून हे सगळं मटेरियल निघेल, जे वेस्ट मटेरियल निघेल त्याचाही चांगला वापर जो आहे तो करण्याचा पुढे सरकारचा प्रयत्न असेल आणि त्या दृष्टीने देखील त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत. दुसरीकडे या दोन्ही मशीन आपण बघितल्या तर जी नायक मशीन आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी टनलच्या आतमध्ये तिथं म्हणजे एंट्रीला त्यांनी नेऊन ठेवलेली आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर, हा शुभारंभ झाल्यानंतर आज या संपूर्ण टनलचा जो आहे त्या कामाला पूर्णपणे सुरुवात होईल. साधारणपणे नोव्हेंबरला
पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 3-3 महिन्यामध्ये 4-4, 5-5 असे वेगवेगळे टप्पे जे आहेत, जे त्यांचे लेयर्स आहेत, काही ठिकाणी टनल आहेत आतल्या आतमध्ये, काही ठिकाणी वरखाली आहे, तर ते सगळं लेवल करून सगळं करण्याकरता जो वेळ लागणार आहे तो जानेवारी 2028 हा वेळ जो आहे तो निश्चित केलेला आहे. अर्थात जर काही अडचणी आल्या नाही, काही तांत्रिक इतर घडामोडी घडल्या नाही, तर हा प्रकल्प जो आहे तो वेळेच्या आधी देखील पूर्ण होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. आणि नवीन वर्षाची भेट ठाणेकरांना 2028 मध्ये या प्रकल्पाची मिळू शकते किंवा ज्या मे महिन्यामध्ये जो प्रकल्प पूर्ण होणार आहे, जे लोकांकरता लोकार्पण केला जाणार आहे, तो 1 महिना आधीच गुढीपाडव्या दिवशी याचं लोकार्पण केलं जाईल असं देखील मानस आहे. एकंदर या सगळ्या म्हणजे मुंबई आणि ठाणे त्याच पद्धतीने मीरा भाईंदर हा तिन्ही भाग जो आहे आता 1.5-2 तास लागतात जायला. हे सगळे शहर जे आहेत ती अवघ्या काही मिनिटावरती येणार आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये या शहरांमध्ये आपल्याला ये जा करता येईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कशा रीतीने प्रकल्पाचं काम केलं जात आहे, कुठून कुठपर्यंत हा मार्ग आहे. ठाणे बोरिवली हा मार्ग जो आहे तो आता तो कारण तो 23 किलोमीटरचा मार्ग आहे. म्हणजे पूर्ण वळसा घालून नागपुडी वळणाने हा संपूर्ण ठाणे ते बोरिवलीपर्यंत जायला वेळ लागतो. त्यात रस्ते छोटे, रस्त्यांना खड्डे, वळणाचे रस्ते, मल्टी व्हेकल अवजड वाहनं जी आहेत ही सगळी इथे असल्यामुळे या सगळ्या वाहनांमुळे मोठी गर्दी होते आणि मोठी वाहतूक कोणती होते. एखाद्या वाहनाला अपघात झाला किंवा एखादं वाहन बंद पडलं तर लांबच लांब 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा लागतात आणि त्यातूनच सुटका मिळण्याकरता आता ठाणे बोरिवली या थेट जो डोंगर आहे त्या डोंगराला पोहोचूनच जवळपास 10.25 किलोमीटरचा जो भारतातील सर्वात शहरी भागातील सर्वात मोठा हा बोगदा आहे तो तयार केला जातो. शुभारंभ जो आहे स्वतः केला जातोय. ज्या पद्धतीने आपण ईव्ही मध्ये बघतोय कमी कंपन ही मशीन जी त्याची खासियत एक म्हणजे की अगदी कमी वेळात आणि कमी कंपनामध्ये कुठेही जैवविविधतेला नुकसान न होता त्या सगळ्या जो प्रकल्प पूर्ण करायचा तो पूर्ण केला जाणार आहे. आणि 23 किलोमीटर टप्पा जो आहे तो थेट 10.25 किलोमीटर मध्ये येणार आहे. जवळपास 20 किलोमीटरचा टप्पा जो आहे तो आपला वाचतो. म्हणजे 20 किलोमीटरचं गाडीचं रनिंग वाचतं, 20 किलोमीटरचं इंधन वाचतं आणि 20 किलोमीटर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचा तेवढाच त्रास कमी होतो. आणि पर्यावरणाला कोणतंही नुकसान होऊ नये याकरता हजारो झाडं या प्रकल्पामध्ये काही झाडं देखील तोडली जाणार आहेत मोठी. त्याच्या बदल्यामध्ये हजारो झाडं जी आहेत ती लावली जाणार आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची पूर्ण खबरदारी घेऊन हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण केला आहे. दर 300 मीटरला एक हॉल्ट स्टेशन असणार आहे. कारण का जर कुठे गाडीला अपघात झाला किंवा तांत्रिक झाला टोटल 6 पदरी एका बाजूला 3 आणि दुसऱ्या पक्षामध्ये 3 असा 6 पदरी आहे. त्यामध्ये 2-2 पदरी ज्या आहेत त्या गाड्यांसाठी असणार आहे आणि एक शेवटची पदर जी आहे किंवा शेवटची लेन जी आहे ही इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेकरता वापरण्याकरता असणार आहे. आणि असा हा 6 पदरी मोठा बोगदा जो आहे दोन्ही बाजूचा बनवे जाण्यासाठी एक आणि येण्यासाठी एक असा संपूर्ण प्रकल्प आहे. आणि हा भारतातील शहरी भागातील सर्वात मोठा बोगदा जो आहे त्याचा शुभारंभ आज होतोय. अजित, मेगा प्रोजेक्ट आपण याला म्हणतोय. ज्यावेळेला असे मोठे प्रकल्प हाती घेतले जातात त्यावेळेला तितकीच मोठी आव्हानं सुद्धा यंत्रणेपुढे असते. तर सर्वात मोठं आव्हान इथे आहे की हा बोगदा जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. जैवविविधतेला कुठल्याही प्रकारे धक्का लागू नये याची पूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि अत्यंत खोलवर हा बोगदा असणार आहे. त्यामुळे वर जे प्राणी आहेत आणि तिथलं जैवविविधतेला कुठलाही धक्का लागू नये त्यासाठी कशा प्रकारे MMRDAनं खबरदारी घेण्याचं नियोजन केलेलं आहे, काही माहिती दिली आहे का त्याबाबतची? अगदी बरोबर आहे. याकरता जी माहिती दिली आहे त्यानुसार हा जो याच्या मस्तरी काम करणार या मशिनरी कमीत कमी कंपन जेणेकरून प्राण्यांना जे आहे ते कंपनाचा त्रास होऊ नये किंवा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना कुठे अडथळा निर्माण होऊ नये त्याकरताच या स्पेशल मशीन ज्या आहेत त्या जर्मनीतून मागवलेल्या आहेत. राहिला विषय संजय गांधी नॅशनल पार्कचा. संजय गांधी नॅशनल पार्क मधून प्रचंड म्हणजे जो वरचा भाग आहे जो जमिनीवरची संजय गांधी नॅशनल पार्कची त्याच्या काही फुटा चालून हा बोगदा केला जातोय. त्यामुळे वरच्या जंगलाला कुठेही नुकसान होणार नाही. वरचे जे जे आहे त्याला कुठे नुकसान होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. आता दुसरं आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कळ दाबून या नायक या मशीनचा जे आहे तेच शुभारंभ केला जातोय. कळ दाबल्यानंतर ती मशीन जी आहे ती कार्यान्वित होईल आणि बोगदा सुरू करण्याचं काम जे आहे ते चालू होईल. ही महाकाय मशीन जी आहे याला नायक असं नाव दिलेलं आहे.
MMRDAच्या माध्यमातून हे काम केलं जातंय. MMRDA आणि MMRDA आता या प्रकल्पामुळे बघा आता हे कळ दाबल्यानंतर ही मशीन जी आहे ती सुरू झालेली आहे. पुढचं चक्र जे आहे ते सुरू लागलेलं आहे आणि त्यातून आता या बोगद्याचं काम जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. रोज 7 मीटर पर्यंत हा संपूर्ण बोगदा जो आहे ही मशीन जी आहे 7 मीटर पर्यंत एक मशीन जी आहे ते काम सुरू करणार आहे. जर दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं तर नायक ही मशीन जी आहे त्याचं कळ दाबल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यातून ही ज्या ड्रिलिंग करून आतमध्ये जे मटेरियल आहे म्हणजे कुठेही आतमध्ये कोणालाही धोका होणार नाही याच पार्श्वभूमीवरती सगळे मटेरियल जे आहे ते या नायक ज्या केलेले त्यातल्या मोठ्या ड्रम मध्ये साठवून मागे ते वेगळं केलं जाईल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या खनिज असतील किंवा खडी असतील सगळे वेगवेगळे जे आहे ते केलं जाईल आणि त्यातून देखील एक वेगळं उत्पन्न जे किंवा वेगळा एक भाग जो आहे तो करण्याचा मानस सरकारने केलेला आहे. त्याच्यानुसार आपण पाहू शकता ती मशीन जी आहे ही फिरू लागलेली आहे आणि ही मशीन जी आहे ही तिथं जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि ते ठाणे ते बोरिवली चुकीसाठी राखीव ठेवलेला असेल. त्यामुळं अत्याधुनिक 2 पदरी मार्ग कार्यान्वित होईल आणि प्रत्येकी आपण पाहतोय या दुहेरी बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे. अत्यंत हा महत्त्वाचा प्रकल्प आणि यातून वेळ आणि इंधन बचत होणार आहे. जवळजवळ 1 तास जो आत्ता लागतो तो वेळ 15 ते 20 मिनिटावर येणार. विशाल हा असा प्रकल्प आहे आणि या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि याचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे. यावेळेला आपण पाहतोय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के देखील तिथे उपस्थित आहेत. अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. यातून प्रवासाचा वेळ जो आहे तो फार कमी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झालेला आहे. नायक आणि अर्जुन अशा या 2 महाकाय मशीन इथे जर्मनी इथून मागवण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारे संजय नॅशनल गांधी पार्कच्या जैवविविधतेला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी MMRDA घेणार आहे.